जय श्रीराम माऊली. जीवन बदला, विचार बदला आणि त्यासाठी स्वतःला बदला. मग कसं बदलायचं आहे स्वतःला? स्वतःला बदलण्यासाठी काही नियम असतात. आज तेच आपण बघूया. स्वतःमध्ये अगर परिवर्तन करायचं असेल, स्वतःला बदलायचं असेल, एक सामर्थ्यवान चांगलं जीवन जगायचं असेल, आनंदी जीवनाचा प्रवास करायचा असेल, स्वतःचं व्यक्तिमत्व घडवायचं असेल, स्वतःच्या आयुष्यात सुख, शांती, आनंद जीवनाचा एक प्रवास करायचा असेल, तर स्वतःला बदलणे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे, तर या मनाला आणि या शरीराला आपल्याला स्वच्छ करायचं आहे. कसं करायचं या मनाला आणि शरीराला स्वच्छ? तर त्यासाठी आपल्याला इतर लोकांना माफ करायचं आहे. माफ करणे म्हणजे काय? तर आपल्या मनाची, कपाटाची स्वच्छता करणे. हे मन एक प्रकारचं कपाट असतं आणि जोपर्यंत हे कपाट स्वच्छ होत नाही, खाली होत नाही, तोपर्यंत आपण आनंदी जीवनाचा प्रवास करू शकत नाही. या विचारात कितीतरी नकारात्मक लोक आपण साठवून ठेवतो आणि त्या नकारात्मक लोकांना साठवून ठेवल्यामुळे आपल्या जीवनात आपली प्रगती थांबते. एखादी भारी वस्तू तुम्ही हातात घ्या, किती वेळ त्या भारी वस्तूला पकडून ठेवू शकता? 5 मिनिटं, 10 मिनिटं, अर्धा तास, 1 तास. पण 1 तासानंतर ती भारी वस्तू सतत तुमच्या हातात राहील तर काय होईल? तुमच्या हाताला त्रास होईल. 2 तास, 3 तास ठेवाल तर हात दुखेल. 5-6 तास ठेवलं तर तुमच्या खांद्यापासून शरीराला त्रास होईल आणि तुम्ही ते ठेवू शकणार नाही. आणि तो त्रास एवढा असहनीय होईल की तुम्ही ते वस्तू सोडून द्याल. बघा, एका वस्तूला आपल्या एका हातात पकडलं तर एवढं शरीराला त्रास होतं. मग वर्षानुवर्षाचं जे नकारात्मक विचार, नकारात्मक लोक, ते राग, द्वेष करणारे, संताप देणारे लोक आपण या शरीरात साठवून ठेवत असतो, तर या संपूर्ण शरीराला किती त्रास होईल? या शरीराला या त्रासापासून मुक्त करण्यासाठी आणि आपल्या शरीराला एक चांगलं शुद्ध, पवित्र, आनंदी, प्रसन्न, सकारात्मक करण्यासाठी हे नकारात्मक लोक आपल्या या शरीरातून, विचारातून काढणे महत्त्वाचं असते. या जुन्या जुन्या गोष्टी आपल्या मनात साठलेल्या असतात आणि या जुन्या जुन्या गोष्टी, ते लोक आपल्या मनात जेव्हा साठलेले असतात तेव्हा आपल्या शरीराला कितीतरी त्रास होतो. हे लोक एका दिवसात, 2 दिवसात, 1 हप्त्यात, एका महिन्यात नाही निघत, तर वर्षानुवर्षे या लोकांचा त्रास, ते बोलणं, तो राग, तो अपमान या मनात, या विचारवाणी व्यवहारात साठवलेला असतो आणि ते प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी आपल्याला आठवत असतात. आणि जेव्हा जेव्हा ते आठवत असतात तेव्हा तेव्हा आपण नकारात्मकतेकडे जातो. हा एक नकारात्मक व्यक्ती आहे आणि हे आपण आहोत. जे प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी हा नकारात्मक व्यक्ती आपल्याला आठवत असते आणि आपण प्रत्येक वेळी स्वतःच एक लोहचुंबकासारखं या व्यक्तीकडे आकर्षित होत जातो आणि चिपकत जातो. आणि सतत या व्यक्तीकडे आकर्षित होऊन आपण सुद्धा त्या नकारात्मकतेमध्ये असतो आणि या व्यक्तीला कळतही नाही, या व्यक्तीला त्याबद्दल काही माहीतही नाही की माझ्याबद्दल कुणीतरी नकारात्मक विचार करत आहे. पण आपण सतत या व्यक्तीबद्दल नकारात्मक विचार करत असतो आणि आपल्या शरीराशी, आपल्या मनाशी आपण स्वतःच भांडत असतो. स्वतः पण आणि या व्यक्तीसोबत मनातल्या मनात आपण भांडण करत असतो. आणि त्यामुळे काय होतं की आपल्या शरीर हे रोगाकडे वळत असतं, नकारात्मकतेकडे वळत असतं. सतत हे डोकं, हे मन विचारात असतं आणि त्या विचारातून आपण कधी बाहेरच निघत नाही. त्या विचारातून आपल्याला बाहेर निघायचं आहे. हे जड झालेलं ओझं जे आपण आपल्या शरीरात घेऊन फिरत असतो, या ओझ्याला कायमचं काढून टाकायचं आहे. जेव्हा हे ओझं, हे नकारात्मक व्यक्ती आपल्या शरीरातून निघतात तेव्हा आपलं शरीर हे हलकं होतं आणि तेव्हाच आपण एक चांगल्या सुखाच्या जीवनाचा विचार करू शकतो. या नकारात्मक शरीराने, नकारात्मक विचाराने, रागाने, द्वेषाने, संतापाने कधीही आपण आपल्या जीवनाची प्रगतीच करू शकणार नाही. कशी होणार प्रगती? राग करणारा, संताप करणारा, दुसऱ्यांविषयी सतत नकारात्मक विचार करता करता आपण स्वतःची प्रगती करूच शकत नाही. स्वतःच्या आयुष्यात, स्वतःच्या परिवारामध्ये सुख, शांती, आनंद आणूच शकत नाही. या दुसऱ्या व्यक्तीचा विचार करता करता आपण आपल्या स्वतःच्या परिवाराकडे लक्ष देणं सोडून देतो.
तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनात स्वतःकडे लक्ष द्यायचं आहे, स्वतःच्या परिवाराकडे लक्ष द्यायचं आहे. स्वतःच्या परिवारातला असा एखादा व्यक्ती असेल त्याला सुद्धा सोडून द्या. या मनाने सोडून द्या, नात्याने सोडू नका. तर मनातून सोडायचं आहे की मनातून त्याच्याविषयी जे काही नकारात्मक भावना आपल्या शरीरात आहे, आपल्या डोक्यात आहे, ती आपल्याला काढायची आहे. आणि तो काढण्याचा आपल्याला सतत प्रयत्न करायचा आहे. हे नकारात्मक विचार, नकारात्मक भावना म्हणजे काय, तर तो एक प्रकारचा रावण आहे जो आपल्या या शरीरात असतो. आणि या रावणाचं आपल्याला दहन करायचं आहे. तो 10 डोक्याचा रावण जो सतत या शरीरात असतो आणि त्यामुळे आपण आपली स्वतःची प्रगती थांबवून देतो. राग, लोभ, द्वेष, तुलना, ईर्ष्या, अहंकार, आणखी काय काय वाईट स्वभाव आपल्या शरीरामध्ये आपण साठवून ठेवतो. जिद्द, या सगळ्या वाईट सवयी म्हणजेच तो रावण असतो. आणि आपल्या शरीरामध्ये साठवून साठवून आपण आपल्या शरीराला दोषी करत असतो. पण ज्या दिवशी या शरीरातला हा रावण बाहेर निघतो ना, त्या दिवशी ते राम येतात. आणि रामाच्या राज्यात अगदी सुख असतं. मग हे सुखाच्या जीवनाचा, आनंदाचा प्रवास आपल्याला करायचा असेल तर या मनातून, या शरीरातून रावणाला काढावंच लागेल. ते सगळ्या वाईट सवयी, वाईट स्वभाव सोडूनच द्यावं लागेल. जे काही नकारात्मक लोक इथे साठलेले आहेत त्यांना माफ करावंच लागेल. त्यांना माफ करणे म्हणजे त्यांच्याजवळ जाणे, त्यांना माफी मागणे, त्यांना फोन करणे, बोलणे असं नाही. आता त्यांना माफ कसं करायचं आहे हा आपण विचार करूया. त्यांना माफ करायचं म्हणजे मनातल्या मनात स्वतःला सांगायचं आहे की मी या व्यक्तीला अंतःकरणापासून, मनापासून क्षमा केलेलं आहे आणि आता या व्यक्तीचा मी कधीही नकारात्मक विचार करणार नाही. जेव्हा जेव्हा तो व्यक्ती आपल्याला आठवण येईल, त्या व्यक्तीविषयी नकारात्मक विचार आठवण येईल, आपला राग येईल, तेव्हा तेव्हा त्या व्यक्तीला आपल्याला आशीर्वाद द्यायचा आहे की हे ईश्वरा तू याला सुखात ठेव, सुखात ठेव, सुखात ठेव. मी याला मोकळं केलं, मुक्त केलं, मुक्त केलं. मी याला माफ केलं, माफ केलं, माफ केलं. कारण की त्या व्यक्तीची माफी म्हणजेच आपल्या जीवनाची प्रगती आहे. आणि त्याला मनातून माफ करून मोकळं करा. त्यासाठी त्याच्या घरी त्याच्याशी बोलण्याची, चर्चा करण्याची, माफी मागण्याची गरज नाही आहे. बस आपल्या मनातून, अंतरात्म्यातून या विचारवाणी व्यवहाराने त्याला माफ करायचं आहे आणि या शरीराला शुद्ध करायचं आहे. असे कितीतरी लोक या शरीरात जे साठले असेल, ज्यांचा आपण राग करत असतो, त्या सगळ्यांना माफ करता करता आपल्याला या विचारातून, या शरीरातून बाहेर काढायचं आहे. प्रत्येकाला अंतर्मनापासून माफ करायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा त्यांचा तो राग आपल्याला आठवेल तेव्हा तेव्हा त्यांना आशीर्वाद देऊन मोकळं करायचं आहे की मी याला आशीर्वाद दिलेला आहे, आशीर्वाद दिलेला आहे. आणि बघा, हा अनुभव करून बघा तुम्ही की जसं जसं आपण नकारात्मक लोकांना, ज्यांचा राग येतो, ज्यांच्यापासून आपण दूर जात असतो, त्यांना माफ करत असतो, आशीर्वाद देतो, तसं तसं आपली प्रगती होत असते. आपल्यामध्ये सकारात्मकता जागृत होत असते. आणि कळत नकळत आपल्या जीवनात जे आपल्याकडून चुका होतात, जे आपल्या चुकांमुळे कधी कधी आपलं कर्म वाईट होतं, आपल्या हातून काही चुका होतात, आपण जेव्हा दुसऱ्यांना क्षमादान देतो, दुसऱ्यांना माफ करतो, तेव्हा आपल्या चुकीला सुद्धा आपल्याला त्या ईश्वराकडून माफी मिळते. त्या ईश्वराकडून सुद्धा आपल्याला क्षमादान मिळतं आणि आपल्या आयुष्यामध्ये आपली प्रगती होत असते. तर आपल्या आयुष्यात आपली प्रगती करायची असेल तर या नकारात्मक गोष्टीला आणि नकारात्मक लोकांना काढून टाकणे महत्त्वाचं आहे. जसं जसं आपण यांना माफ करून काढून टाकतो तसं तसं आपले कर्मफळ मजबूत होतात, आपल्या जीवनात सुख, शांती, आनंद येतो आणि आपण विकासाकडे निघतो, सत्मार्गाकडे निघतो. आपल्याला आपोआप एक चांगला मार्ग मिळतो आणि आपला एक सुंदर आनंदी जीवनाचा प्रवास सुरू होतो. आयुष्यामध्ये तुम्ही नकारात्मक लोकांना घेऊन कधीही आयुष्य जगू शकत नाही. आयुष्य जगायचं असेल, स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल, सामर्थ्यवान व्हायचं असेल तर स्वतःला अगोदर आनंदी, प्रसन्न करावं लागेल. स्वतःचा व्यक्तिमत्व विकास घडवावा लागेल, स्वतःला बदलावं लागेल. आपल्या जीवनातील विचार बदला, स्वतःला बदला आणि नक्की आपला प्रवास करा एक सुंदर आनंदीमय जीवनाचा. सकारात्मक विचार हे जीवनात फार महत्त्वाचे. जसे जसे तुम्ही सकारात्मक विचार करत जाता आपल्याला, तसं तसं आपल्या जीवनात आपली प्रगती होत जाते. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपली दृष्टी नाही तर दृष्टिकोन बदलवायचा आहे. ज्या दृष्टीने तुम्ही दुसऱ्यांना बघाल तुम्हाला तो व्यक्ती तसाच दिसेल. चांगल्या दृष्टीने बघाल तर तो चांगला दिसेल, वाईट दृष्टीने बघाल तर वाईट दिसेल.
ज्या व्यक्तीला तुम्ही वाईट दृष्टीने बघता, तो नकारात्मक आहे, राग करणारा व्यक्तीला, त्याला इतर दुसरे लोक चांगल्या दृष्टीने बघतात. तो दुसऱ्यांच्या मनात चांगला असतो. का? कारण की प्रत्येकाचा बघण्याचा हा दृष्टिकोन आहे. तर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपला दृष्टिकोन बदलवायचा आहे, आपली प्रगती करायची आहे, आपलं व्यक्तिमत्व विकास घडवायचा आहे, सामर्थ्यवान व्हायचं आहे, आपल्या जीवनात आनंदाचा एक सुखाचा प्रवास करायचा आहे. आणि हा सुखाचा आनंदाचा प्रवास आपल्या परिवाराला सुद्धा द्यायचा आहे. परिवारातला व्यक्ती अगर नकारात्मक असेल, त्याच्याबद्दल त्रास असेल, राग असेल, सतत चिडचिड करणारा असेल, तर त्या परिवारातल्या व्यक्तीला सुद्धा रोज अंतःकरणापासून रोज ठरवायचं आहे की रोज सकाळी उठल्यावर त्याला माफ करायचं, आशीर्वाद द्यायचे, सुखात राहा म्हणून. आणि त्या व्यक्तीला सकारात्मकतेच्याच दृष्टिकोनातून बघा. जसं जसं तुम्ही त्या व्यक्तीला सकारात्मकतेच्या दृष्टिकोनातून बघाल, तो व्यक्ती तुमच्याकडे त्याच दृष्टीने तो सुद्धा बघेल. कारण की ज्या दृष्टीने आपण दुसऱ्यांना बघतो, त्याच दृष्टीने ते सुद्धा आपल्याला बघतात. जसं आपलं व्हायब्रेशन असतं, तेच आपलं व्हायब्रेशन दुसऱ्यांपर्यंत पोहोचत असतं. यासाठीच आपल्या मनामध्ये सर्वांविषयी आनंद आणि सकारात्मकता ठेवा आणि या आनंदी जीवनाचा प्रवास सुरू करा. प्रवास करताना अडचण येत असेल, काही त्रास होत असेल, अशा लोकांना तुम्ही क्षमा करू शकत नसेल, काही क्षमा करायला त्रास होत असेल, आणखी आपल्या जीवनामध्ये मार्ग पाहिजे असेल, तर नक्की तुम्ही सर्व माहुली रेकी परिवाराशी जुळा. मी रेकी मास्टर राजेश्री लांजेवार. माहुली रेकी परिवार यामध्ये आम्ही सर्वांना कसं क्षमा करायचं, कसं या नकारात्मक लोकांपासून मोकळं व्हायचं, स्वतःची प्रगती कसं करायची, स्वतःचं व्यक्तिमत्व विकास कसं घडवायचं, स्वतःच्या जीवनात, परिवारात, मुलांमध्ये कशी प्रगती करायची, नक्की यासाठी मदत करतो, मार्ग देतो. आणि या आयुष्य सुंदर जीवनाचा मार्ग तुम्हाला या माहुली रेकी परिवारातून नक्की मिळेल. नक्की रेकीशी जुळा आणि एक सुंदर आयुष्य घडवा.